रामकृष्ण. परी हे बहु असो देख, शौर्यादी गुणात्मक, कर्मगा नैसर्गिक क्षात्र जातीस. माऊलींनी ह्या ओवीच्या माध्यमातून गीतेतील कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. समाजात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कर्म नेमून दिलेले असते. ह्या ओवीत क्षत्रियांच्या नैसर्गिक गुणधर्माचे वर्णन केले आहे. क्षत्रियांना नेमलेले कर्म कितीही कठीण किंवा जटिल असले तरी त्याला ते पार पाडावेच लागते. मोठ्या संकटांना सामोरे जाणे, युद्धभूमीवर शत्रूचा सामना करणे किंवा समाजाच्या न्यायाच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. क्षत्रिय हा समाज रक्षणासाठी तयार असतो. त्याच्या स्वभावात पराक्रम, शौर्य, बुद्धी, युद्धकौशल आणि न्यायासाठी लढायची तयारी असते. हे गुण त्याच्यात नैसर्गिक असतात. त्यामुळे त्यांनी दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडणे त्याच्या धर्माचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या स्वभावाला साजेशी कर्म केले तर समाजात शिस्त व संतुलन टिकून राहील. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी वंदनी. घरोघरी ज्ञानेश्वर.